जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आज सर्वांनी गट मुख्य परीक्षेचा पेपर दिलेला असेल, कारण की जवळपास महाराष्ट्रातील 95,000 जागा मुलांनी आपण म्हणू शकतो एक प्रकारे पेपर दिलेला आहे। त्यामध्ये जेवढ्यांनी फॉर्म भरला त्यांनी पेपर दिलेला आहे। तर आपण जो आज पेपर झालेला आहे त्या पेपरचे चालू घडामोडीचा पोर्शन आपण पाहणार आहे। चालू घडामोडीमध्ये एकूण 10 क्वेश्चन विचारले गेलेले आहेत। जर तुम्ही चालू घडामोडीचा क्वेश्चन विचारण्याचा जर रोख पाहिला तर ज्या व्यक्तींना एन्व्हायरमेंट संबंधी टेक्नॉलॉजी संबंधी नॉलेज आहे त्या व्यक्तींना मुख्यतः हे चालू घडामोडीचे प्रश्न हे एकदम सोपे गेले असतील। ठीक आहे, तर आपण पाहूया आजचे चालू घडामोडीचे क्वेश्चन। त्यामध्ये पहा, पहिला क्वेश्चन होता संयुक्त राष्ट्राची 27वी जागतिक हवामान बदल परिषद कोठे आयोजित करण्यात आली असं विचारलं होतं। काय म्हणते, संयुक्त राष्ट्राची 27वी, ठीक आहे, 27वी जागतिक हवामान बदल परिषद कोठे झाली हे विचारण्यात आलेलं आहे। तर पहा, तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनच्या खाली मी आन्सर अवेलेबल करून दिला आहे नेटवर सर्च करून, तर ते तुम्ही पाहू शकता। तर ही 27वी कॉन्फरन्स जी आहे ती कुठे झाली होती? इजिप्त येथे झाली होती। ध्यानात ठेवा, इजिप्तला झाली होती। ध्यानात ठेवा, 27वी 6 ते 20 नोव्हेंबर 2022 ला ही झालेली आहे। तर याचा आन्सर काय राहणार मग? इजिप्त याचं उत्तर राहणार आहे। त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहू आपण। हा क्वेश्चन तुम्हाला आलाच पाहिजे, कारण की हा खूप चर्चेमध्ये असा मुद्दा होता। 12 नंबरचा क्वेश्चन आहे म्हणू शकतो, ए सेट आहे हा। त्यामध्ये वर्ल्ड बँक ग्रुप काय विचारले? वर्ल्ड बँक ग्रुपचे अध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर 3 मे 2023 रोजी कोणाची निवड झाली आहे असं विचारलेलं आहे। तर तुम्हाला याचं उत्तर असायला माहित पाहिजे। हे 4 नंबर उत्तर आहे, अजयपाल सिंग बंगा। अजयपाल सिंग बंगा हे 14वे प्रेसिडेंट ठरलेले आहेत कशाचे? वर्ल्ड बँक ग्रुपचे। हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन पाहणार आहे। तर पुढचा क्वेश्चन आहे कोरवा आयुध कारखाना। काय म्हणलेलं आहे? कोरवा आयुध कारखाना कोणत्या देशासोबतच्या संयुक्त उपक्रमात AK-203 असॉल्ट रायफलची निर्मिती करणार आहे? तर याचं उत्तर दोन पैकी असायला पाहिजे, एक रशिया आणि एक USA। तर त्यातले जर तुम्ही जर योग्य रीतीने पाहिलं त्याचं उत्तर काय राहणार मग? रशियन। तर ही रशियन गॅस ऑपरेट केलेली एक म्हणू शकतो एक प्रकार रायफल आहे AK-203। तर याचं उत्तर काय? रशिया। ठीक आहे, त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन पाहूया। हा खूप मस्त असा क्वेश्चन म्हणू शकतो आपण। तर त्यामध्ये विचारलंय 2023 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारे व्यक्तिमत्व अंबाती रायडू हे कोणत्या स्टेटचे प्लेयर आहेत असं विचारलेलं आहे। नव्याच टेक्निकचा आपण म्हणू शकतो क्वेश्चन विचारला गेलेला आहे। आतापर्यंत असं विचारलं जायचं कोणत्या टीमचा होता, कोणत्या देशाचा आहे असं विचारलं जायचं, मात्र पहिल्यांदाच कोणत्या स्टेटचा आहे हे विचारलेलं आहे। तर तुम्ही पाहून घ्या की अंबाती रायडू यांचा जन्म आंध्र प्रदेशमध्ये झालेला आहे। ठीक आहे, आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथे यांचा जन्म झालेला होता, हे ध्यानात ठेवायचं। मग याचा आन्सर काय राहणार? 14 नंबरचा आन्सर क्रमांक 2 आंध्र प्रदेश याचं उत्तर आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहू आपण। आता तुम्ही इतक्यामध्ये ओडिशामध्ये रेल्वे अपघात झाला होता, तुम्हाला तो अपघात माहित असेल, आणि तो अपघातामुळे एक प्रणाली कवच प्रणाली खूप चर्चेमध्ये आली होती आणि आयोगाने त्याच प्रणालीवर आधारित क्वेश्चन विचारलेला आहे। तर आपणास कवच प्रणाली संबंधित प्रश्न पाहायचा आहे। काय विचारले? तर भारतीय रेल्वेने सुरक्षितता वाढवण्यासाठी कवच नावाची ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली अंमलात आणली आहे म्हणू शकतो, आणि ते तंत्रज्ञान कोणी विकसित केलं आहे? तर हे विचारलंय, तर कोणी विकसित केलंय, डेव्हलप केलेलं आहे विचारलेलं आहे, हे ध्यानात ठेवा। तर रेल्वेसाठी हे विकसित केलं आहे RSDO या कंपनीने। कोणत्या? RSDO या कंपनीने म्हणू शकतो एक प्रकारे डेव्हलप केलेलं आहे, हे ध्यानात ठेवायचं। रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन म्हणू शकतो RDSO यांनी काय केलं? एक प्रकारे ही कवच प्रणाली विकसित केलेली आहे। तर याचं उत्तर काय मग? 4 नंबर RDSO। ठीक आहे, आता 16 नंबरचा क्वेश्चन आहे। तर सिगारेट संबंधी आहे। तर सिगारेटवर म्हणजे प्रत्येक सिगारेटवर अनिवार्य अशी आरोग्यविषयक चेतावणी देणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरलाय म्हणे? जे सिगारेट असते त्या सिगारेटवर एक प्रकारे आरोग्यविषयक चेतावणी देणारा कोणता देश पहिला देश ठरलाय विचारलेला आहे। तर याचं उत्तर आहे ध्यानात ठेवा, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कॅनडा हा देश ठरलाय पहिला, ज्यानं काय केलं एक प्रकारे वॉर्निंग दिलेली आहे सिगारेटवर। ठीक आहे, हे ध्यानात ठेवा। तर 16 नंबरचं उत्तर काय? 1 नंबर। नंतर हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता, परंतु तुम्हाला यायला पाहिजे। तर याचं पहा विचारलेलं काय की खालीलपैकी कोणते कथन हे असत्य नाही,
म्हणजे सत्य आहे असं विचारलंय, ठीक आहे, सत्य आहे. आपणास पाहायचं सत्य कोणतं आहे. तर पहिलं पर्याय क्रमांक 1 आहे नाटो प्लस ही संघटना अमेरिकेने बनवली. तुम्ही पर्यायाकडे जर आले ना तर ह्यामध्ये पण ए आहे, इकडे पण ए आहे, इकडे पण ए आहे आणि ह्या वरीलपैकी सर्वमध्ये सुद्धा ए आहे. त्यामुळं 100% ए हे विधान बरोबरच आहे. ए विधान 100% बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे नाटो प्लस ही संघटना जी आहे ना, नाटो मधले देश आहेत आणि प्लस हे जे 5 देश आहेत, नाटो प्लस 5 देशाची मिळून ही संघटना बनलेली आहे नाटो प्लस. त्यामध्ये +5 मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इस्रायल, जपान आणि दक्षिण कोरिया हे देश या संघटनेचे सभासद आहेत. तर त्यामुळे हे विधान बरोबर आहे. बी नंबरचं विधान सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर सी नंबरचं विधान पहा, अमेरिकी काँग्रेसच्या सिलेक्ट कमिटीने, अमेरिकी काँग्रेसची एक सिलेक्ट कमिटी आहे, त्या कमिटीने काय म्हटलं आहे की भारताला सुद्धा ह्या नाटो प्लस देशामध्ये समावेश करून घ्यावे. नाटो प्लस देशामध्ये भारताला सुद्धा समावेश करून घेण्याची म्हणून एक प्रकारे शिफारस कोणी केली होती, अमेरिकी काँग्रेसच्या सिलेक्ट कमिटीने केलेली आहे. तर याचं उत्तर एकदम सी नंबर एकदम बरोबर आहे. ध्यानात ठेवा, तर अमेरिकन हे केलं होतं. त्यानंतर 4 नंबरचं आपल्याला पाहायचंय, चीनच्या घेराबंदीसाठी हा दर्जा भारताला आवश्यक आहे. तर पहा, तुम्हाला दिसत असेल की अकॉर्डिंग टू एजेंडा पब्लिका द प्रपोजल टू इन्क्लूड इंडिया इन नाटो प्लस इज intended to strengthen global security against Chinese aggression. हे मेन पॉईंट आहे. तर चायनीज अग्रेशन म्हणजे एक प्रकारे चायनाला जो आपण म्हणू शकतो इंडो पॅसिफिक एरिया आहे, ठीक आहे, हिंद महासागर एरियामध्ये म्हणू शकतो, एक प्रकारे जो चायनाचा प्रभाव वाढत आहे त्या प्रभावापासून एक प्रकारे बचाव करण्यासाठी किंवा त्या प्रभावाला तोंड देण्यासाठी काय केलं आहे, भारताचं या नाटो प्लस मध्ये येणं गरजेचं आहे असं म्हणलेलं आहे. तर हे बरोबर आहे. तर डी नंबर सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळं वरीलपैकी सर्व सत्य आहे. त्याचं उत्तर काय आहे मग 4 नंबर, वरीलपैकी सर्व. आता नाटो ही संघटना तुम्हाला माहित असायला पाहिजे, यामध्ये एकूण 31 सदस्य आहेत आणि 31वा सदस्य नाटोमध्ये फिनलँड नावाचा देश 31वा सदस्य झालेला आहे. ठीक आहे. नाटो विषयी तुम्हाला सर्वात माहित असलं पाहिजे की नाटोमध्ये काय मुख्य त्यांचा हेतू काय की संरक्षण आघाडी आहे. त्या आघाडीमध्ये जर एखाद्या देशावर आक्रमण केलं कोणत्या एखाद्या देशानं, तर त्या देशासाठी संपूर्ण इतर देश सुद्धा सहभागी होताना दिसतील. तर हे त्याचा मेन मोटिव्ह आहे नाटोचा. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून राबवल्या जात असलेल्या आभा कार्ड, ठीक आहे, आभा कार्ड हा कार्यक्रम खालीपैकी कोणत्या उपक्रमाचा भाग आहे. एकदम सोपा आन्सर होतं. तर ध्यान ठेवा, आभा म्हणजे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन. आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा हा एक भाग आहे. कोणता? आभा कार्ड. ठीक आहे, हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे अशा प्रकारे. तर याचं उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आपण नंतरचा क्वेश्चन पाहूया. हा क्वेश्चन काय विचारलं याच्यामध्ये, भारतात दूरसंचार क्षेत्रामध्ये सर्वात प्रथम 5G सेवा कोणत्या कंपनीने चालू केली? 5G जी टेक्नॉलॉजी आहे ती पहिल्यांदा भारतामध्ये कोणत्या कंपनीने स्टार्ट केली? तर पहिली कंपनी सर्वांना माहित आहे, भारती एअरटेल. ठीक आहे, हे माहित आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 कट होते. आता राहिले 2 इतर पर्याय. त्याच्यामध्ये हा की मग दुसरी कंपनी कोण होती म्हणू शकतो किंवा दोन्ही पण पहिल्याच म्हणू शकतो एक प्रकारे. तर ए आणि बी म्हणजे रिलायन्स जिओ ही दुसरी कंपनी म्हणल्या लक्षात, दोन्ही पण पहिल्याच कंपनी आपण त्याला म्हणू शकतो. तर ए आणि बी याचं उत्तर आहे. तर ध्यानात ठेवा. तर ओनली भारती एअरटेल अँड रिलायन्स जिओनं काय केले, हे महत्त्वाच्या टेलिकॉम कंपन्या ज्यांनी 5G सेवा चालू केलेली आहे. तर हे याचं उत्तर राहील ए आणि बी. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन पाहू. हा करंटचा टफ रेंज मधला आपण म्हणू शकतो क्वेश्चन. ठीक आहे, तसं पाहिलं तर. परंतु हे तुम्हाला याचा आन्सर पण मी सांगणार आहे. तर खालीपैकी कोणते कथन बरोबर नाही असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर नकारण्याचा हक्क जर विचारला तर कमीत कमी विधान राहील. त्यामुळे एक तर पर्याय क्रमांक 1 राहील किंवा पर्याय क्रमांक 4 याचा आन्सर राहू शकते जास्तीत जास्त. ठीक आहे. तर हे 2 विधान तर आपोआपच कट होतील. आता आपण उत्तराकडे जाऊया. तर ध्यान ठेवा, INS मोरमुगाओला, ठीक आहे, मोरमुगाओला इंडियन नेव्हीच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने डिझाईन केलेलं आहे. तर ध्यान ठेवा, तर इंडियन नेव्हीच्या वॉरशिप डिझाईन केलं हे ध्यान ठेवा. त्याचं 1 नंबर बरोबर आहे. ठीक आहे, ए बरोबर आहे. त्याच्यामुळे बरोबर नाही म्हणल्यावर ए येणार, त्याच्यामध्ये ए कट झाला. तर पर्याय नंबर हा सुद्धा कट झाला. उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 4. आता हा एक स्टेल्थ गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर हा प्रोजेक्ट 15 ब्रावो प्रोजेक्टचा दुसरा जहाज आहे. तर हे ध्यानात ठेवा की ब्रावो प्रोजेक्टचा दुसरा जहाज आहे, हे सुद्धा उत्तर बरोबर आहे, कारण की सेकंड शिप आहे. ठीक आहे, त्याचं उत्तर हे पण बरोबर आहे. फक्त 4 नंबर विधान चुकीचा आहे. 90% पार्ट भारतात बनवण्यात आलेला नाही. तर याचं उत्तर ध्यानात ठेवा, ए, बी आणि सी हे बरोबर आहे. चुकीचं कोणतं आहे तर ध्यानात ठेवा, फक्त डी पर्याय
चुकीचा राहणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण करंटचे संपूर्ण प्रश्न पाहिलेले आहेत. ठीक आहे, धन्यवाद.